आपल्या प्रत्येकाचं एक कुल असतं. आता आजच्या भाषेत विचार करायचा तर एक गुणसूत्रांचा प्रवाह मातापित्यांकडून येणारा. हे दोन विभिन्न ठिकाणची गुणसूत्र एकत्र आलेली आहेत आणि त्यापासून हे कुल उत्पन्न झालेलं आहे. आणि मग ह्या कुलाचा प्रवाह पुढं चालू राहिलेला आहे. त्याचबरोबर गोत्र आलेलं आहे. आता या प्रत्येक कुलाला एक कुलदेव आणि एक कुलदेवी आहे. यांची उपासना कुलवृद्धीसाठी आवश्यक आहे असं सांगितलेलं आहे. कारण ह्या रक्षणाऱ्या देवता आहेत. ह्या वंशवृद्धी करणाऱ्या, समृद्धी देणाऱ्या देवता आहेत त्या कुलासाठी. यांची उपासना आपण या शारदीय नवरात्रोत्सवामध्ये करतो. आजचा रंग आहे पिवळा, जो आर्थिक समृद्धी दर्शवतो.